नमस्कार छोट्या दोस्तांनो. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत ज्याचं नाव आहे दगडाचं सोनं. चला तर मग सर्वजण ऐकूया गोष्ट. एकदा काय झालं, एका छोट्याशा गावात बंडू नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता, अगदी तुमच्यासारखाच बरं का. पण मेहनत करायला कंटाळत असे. बंडू आईला म्हणाला, आई, शाळेत जाऊन काय होणार? मी एक दिवस सोनं शोधून श्रीमंत होणार. आता दृश्य बघा कसं चालू आहे. आजोबा झाडाखाली बसलेत. बंडू हळूहळू त्यांच्याकडे जातो. बंडू म्हणतो, आजोबा, सोनं कुठे सापडतं? आजोबा हसून म्हणतात, गावाच्या शेवटी एक दगड आहे. तो रोज स्वच्छ करून ठेवलास तर एक दिवस त्याचं सोनं होईल. बंडू म्हणाला, खरंच? आजोबा म्हणाले, हो बाळा, पण रोज मेहनत करावी लागेल बरं का. आता परिवर्तन बघा कसं होतंय. बंडू रोज दगड स्वच्छ करत राहिला. सुरुवातीला हसणारे गावकरीही त्याचं कौतुक करू लागले. काम करण्याची त्याची सवय झाली होती. बंडू आता अभ्यासातही मेहनत करत होता. शेतात मदत करत होता. आता काही महिने उलटून गेले. काही महिन्यांनी आजोबा पुन्हा भेटले. तर बंडू आजोबांना विचारतो, आजोबा, तो दगड अजूनही तसाच आहे, सोनं काही झालंच नाही. आजोबा म्हणाले, बघ बंडू, तू दगड बदलला नाही, पण तू बदललास ना. आता तू मेहनती, जबाबदार आणि शहाणा झालास. आणि हेच तर खरं सोनं आहे. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते मुलांनो? खरं सोनं दगडात नसतं, ते आपल्या गुणांमध्ये असतं. मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम. शिकवण हीच की मेहनतीने माणूस घडतो आणि माणूसच खरी संपत्ती आहे, दगड नव्हे. तर मग आता सर्वांनी मेहनत करायची आहे बरं का. ओके. तर सर्वांनी मेहनत करा आणि खरं सोनं कमवा. आणि अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.